प्रत्येकाला अनेकांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता निर्माण झाली। ज्या प्रकारचे निकाल आम्ही लावले त्यानंतर अनेकांना चिंता तर सतावणारच ना, आपलं काय होणार, आपलं काय होणार। असे किती आमदार तुमच्या आमच्या संपर्कात नक्कीच आहेत। आमदार कशाला, काही खासदार सुद्धा आहेत। असं म्हटलं तर तुम्हाला धक्का बसेल। आता निवडून गेलेले हो आहेत ना, तुम्हाला धक्का बसेल, तुम्ही विश्वास ठेवणार नाही। सांगा, तुम्ही सांगा, नाव सांगा, मी विश्वास बघू ना, तुम्ही नाव सांगा, हिंट तरी द्या आम्हाला। कशा करता सांगू मी, ही का सांगण्याची जागा आहे का? सांगायला हवं काय? बघा, ट्रान्सफर तुम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारे माणसं, तुम्ही लोकशाहीसाठी लढताय। लोकशाहीमध्ये आहे सगळ्या चर्चांमध्ये छुप्या चर्चांना तुम्हीच विरोध केलाय। ही कुठे छुपी चर्चा आहे? आमच्या पक्षात काही निर्णय होऊ द्या, त्यांच्या पक्षात काही निर्णय होऊ द्या, हा धोरणात्मक निर्णय असतो ना। किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत? पाहू ना, तुम्हाला दिसेल। एक आकडा तरी सांगा आम्हाला, नाव सांगू शकाल? तुम्हाला दिसेल का संपर्कात आहेत तुमच्या? तिकडे तिकडे नाखुश आहेत म्हणून की परिस्थिती बदलली म्हणून? महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मोदींचं सरकार हे आळवावरचं पाणी आहे। मोदी काय महान व्यक्तिमत्व नाही आहे फार, हे ज्याला गोदी मीडिया वगैरे म्हणतात त्या माध्यमातून देवत्व स्वतःला भस्म आणि भगवी वस्त्र नेसून देव मानायचं। ओशो पण भगवान होते हो, रजनीश पण स्वतःला भगवान मानायचे ना। अशा अनेक स्वतःला भगवान म्हणून घोषित करतात अवतार, म्हणून ते असतात का? आमदार किती संपर्कात आहेत? आमदार किती संपर्कात? तुम्हाला चित्र स्पष्ट होईल लवकरच। आधी बघा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातून जे आमदार निवडून गेले हे सगळे आमदार शरद पवारांच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदीच्या नाही, अजित पवारांच्या नाही। अजित पवारने फक्त पैसे दिले असते। शिवसेनेतून गेलेले आमदार हे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून गेलेले आमदार आहेत। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आता लावताय म्हणून लोक तुम्हाला मत देणार नाहीत। पैशाने तुम्ही एकदा मतं विकत घेऊ शकता, एकदा, परत नाही। हा प्रयोग यापूर्वी कोकणात झालाय ना। नारायण राणे एकदा निवडून आले विधानसभेला, नंतर पडतच गेले। आता आले निवडून लोकसभेला, परत नाही येणार। लक्षात, परत नाही येणार। या माझ्या बोटाकडे लक्ष ठेवा। बरं, तुम्ही नाही, उद्धवजींशी मागे एकदा बोललो होतो, त्या मुलाखतीत म्हणाले की आता यांना परत कोणालाच प्रवेश नाही। याच्यात तुम्ही कसं फिल्टर लावणार की कोणाला परत घ्यायचं, कोणाला परत घ्यायचं नाही? माननीय उद्धव साहेब काय म्हणाले, परत कोणाला प्रवेश नाही। मी त्या मताशी सहमत आहे। बरं, बरोबर आहे, नाही तर एवढा तुम्हाला रांग लागलेली दिसली असते। बरं, आणि म्हणून मी इथे बोलत नाही। पण त्याच्यातले काही तुमच्या समजा संपर्कात कशा करता मी त्यांचं नुकसान करू? जे तिथे आहेत त्यांना सुखानं राहू द्या ना। अजून त्यांना 4 पैसे मिळतील, 100 कोटी मिळाले, अजून 25 कोटी मिळतील। तोपर्यंत मी जर नाव घेतलं इथे तर त्यांचा 25 कोटी त्यांना घरपोच येतील ना। फायदाच होईल त्यांचा, मग फायदा होईल। बरं, तुमचं नुकसान तुमच्याकडे येणार आहे। आमचे कार्यकर्ते पक्के आहेत लढायला, आमचे कार्यकर्ते लढतील, आमचे कार्यकर्ते लढले। पैसे नाहीत, सरकारी यंत्रणा हाताशी नाही, धमक्या, दहशतवाद, पोलीस यांच्याशी सामना करत आमचे लोक लढले आहेत। लक्षात घ्या, कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या वैशाली दरेकरला जवळजवळ 4 लाख मतं पडली, तुम्हाला माहिती आहेत का? हा आकडा साधा नाहीये। अनेक विजयी उमेदवारांना तेवढी मतं पडलेली नाही आहेत, विजयी उमेदवारांना, पण त्या मुलीला 4 लाख मतं पडली जवळजवळ। आणि श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पुत्र ज्यांच्या प्रचाराला प्रधानमंत्री आले होते, ते 3-3, 3.5 लाख मतांच्या मताधिक्याला निवडून यायचे, ते याला 1.5 लाख मतांनी निवडून आले। तिथे आणखी एक राज ठाकरे फॅक्टर चालला असं म्हणतात की राज ठाकरेंनी जिथे सभा घेतल्या तिथले उमेदवार निवडून आले। राज ठाकरेंचा फॅक्टर स्वतःसाठी का चालत नाही? स्वतःसाठी पण चालला पाहिजे। त्यांचाही पक्ष आहे, ते का पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत। स्वतःसाठी चालला तर आम्हाला आनंद होईल। दुसऱ्यांसाठी त्यांची गाडी का धावते, इंजिन? या सगळ्यांमध्ये पुढच्या काळामध्ये तुमची पण एक, म्हणजे तुम्ही आकडेवारीवर तुम्ही खुश होताय, 150 अंगातील लीडवरती आहात, पण त्यात तुमच्या पक्षाच्या आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये तुम्हाला सेटबॅक आहे, तिथे तुम्ही मागे आहात, पिछाडीवरती आहात। पिछाडीवर नाही, आघाडीवर आहे, थोडे आघाडी। पण जेव्हा आदित्य ठाकरे स्वतः उभे राहतील तेव्हा नक्कीच मागचा जो मताधिक्याचा आकडा आहे तो कायम असेल। शेवटचा प्रश्न राऊत साहेब, सगळी परिस्थिती आता तुम्ही म्हणता देशातली बदललेली आहे, राज्यात निवडणूक आहेत 6 महिन्यांनी, आणखी काही राजकीय उलटापलट किंवा राजकीय समीकरणं बदलतील आगामी काही महिन्यांमध्ये असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच देशाच्या पातळीवरती मोदीच बदललेच, काय सार्वमताची भाषा करू लागले। हे जरी ढोंग असलं तरी ते ढोंग त्यांना करावं लागलं ना।
लोकशाहीची घंटा वाजवायला लागले, संविधानाची पूजा केली. हम्म. हा कितीतरी मोठा फरक आहे देशाच्या राजकारणातला.